म्हणजे पूजा खेडकरची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेला फक्त त्यांच्या वडिलांनी कलेक्टर ऑफिसमध्ये तमाशा केला एवढं लक्षात आलं. मग लाल दिव्याची गाडी घेऊन गेल्या बरोबर. वगैरे वगैरे. त्याच्यातून माझ्या मनात शंका आली की त्या ज्या अर्थी लाल दिव्याची गाडी घेऊन गेल्यात त्या अर्थी नॉर्मली मला ह्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या बऱ्यापैकी माहिती आहेत. लाल दिव्याची गाडी कुणाला अलाउड नाही आहे, सर्वोच्च न्यायालयाने त्याला विरोध केलेला आहे वगैरे सगळं मला माहिती आहे. असं असतानाही त्या गेल्या याचा अर्थ मध्ये कुठेतरी काहीतरी गडबड आहे, त्यांच्या ट्रेनिंगमध्येच गडबड आहे ही माझ्या मनात पाल चुकचुकली. आणि मग मी UPSCच्या वेबसाईट ज्या आहेत त्या चाळायला सुरुवात केली. दरम्यान मला माहिती मिळाली होती की वडील सेवेमध्ये आहेत, त्यांचे आजोबाई सेवेमध्ये म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये होते. मग त्यांच्या ह्याच्यात माझ्या गोष्ट लक्षात आली की त्यांनी OBC घेतलं. आता OBC जर सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर म्हणजे 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे असं सर्टिफिकेट द्यावं लागतं. आता ज्यांचे आई वडील वडील प्रशासकीय सेवेमध्ये मोठे होते, आजोबा होते, प्रॉपर्टी तर अमाप आहे, मग त्यांचं मग इलेक्शन कमिशनचं वेबसाईट वगैरे ॲफिडेव्हिट वगैरे काढल्यानं लक्षात आलं की त्यांनी ते खोटं सर्टिफिकेट देऊन किंवा खोटेपणा करून ते मिळवलं. म्हणजे एकूणच त्यांची सेवेत येण्याची पद्धतच चुकीची आहे. त्याच्यावर मग मी माझ्या जे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत त्याच्यावरून उघड करायला आणि तक्रारी करायला सुरुवात केली. आणि नंतर सगळ्याच गोष्टी एवढ्या उजेडात आल्या की अगदी मी ज्या ट्रॅकवर होतो ते बरोबर होतं. आणि त्यांना मग बरेच त्यांच्यावर आरोप लागले. दिव्यांगचं सर्टिफिकेट खोटं लागलं, त्याच्यानंतर त्यांनी नाव बदलून अनेक वेळा UPSCचे जेवढे लिमिट्स आहेत परीक्षा देण्याचे त्याच्यापेक्षा जास्त वेळा त्यांनी ते दिलं. हे लक्षात आलं आणि मग लबासनाने त्यांचं प्रशिक्षण पदच रद्द केलं आणि त्यांच्यावर मग FIR वगैरे दिल्ली पोलिसांमध्ये त्यांनी दाखल केलं. बरोबर. अशा आणि रीतीने आता रिसेंटली पण अजून एक प्रकरण झालंय, रबाले पोलीस जे नवी मुंबईचे आहेत, तर ते अजून एक अँगल त्याच्यामध्ये ऍड झालाय. ते अँगल आणि म्हणजे ते, सवयीच त्यांचा येत होती की कुठली गोष्ट सरळ करायची नाही, सगळ्या या अशाच प्रकारे गोष्टी मॅनेज करायची सवय लागली होती. आता ते सगळे फरार आहेत. आणि तेच रिसेंट रिपोर्ट होता की ते कंट्रीच्या बाहेर पळाले. नाही ते माहिती नाही मला, पण फरार आहे तेवढे 100%. पण याचाच अर्थ असा की जे मी केलं ते खरं तर सगळी ह्या प्रशासनाची जबाबदारी होती. बरोबर. जे माझ्या लक्षात आलं, मी सामान्य माणूस आहे, मी कुठेतरी झालं म्हणून मी बघितलं आणि हे चुकीचं हे माझ्या लक्षात आलं. तेच मला सगळ्यांना सांगायचं की प्रत्येक वेळेला तुम्हाला RTI मध्ये माहिती मागायची गरज नसते. तर जे काही तुमच्यासमोर दिलेलं आहे, ज्याच्यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही भांडतोय की शासनाने एवढी माहिती लोकांना द्यायची आहे की लोकांना माहिती अधिकारात अर्ज करायची गरज पडते. बरोबर. आणि ती दिलेल्या माहितीचा वापर नागरिकांनी करायचा. तुम्ही मालक आहात, नोकर किती खरं बोलतायत किती खोटं बोलतायत, दिलेली माहिती खरी आहे की खोटी आहे हे सगळं तुमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही पार पाडत असतो. माझ्या बाबतीत बरेच गैरसमज आहे की मी प्रत्येक वेळा RTI करतो, असं नाहीये. माहिती बऱ्याच म्हणजे करतो, नाही अशा भागण्या पण प्रमाण कमी आहे. म्हणजे जसं RTI मध्ये लोक म्हणतात की आम्ही एवढे अर्ज केले म्हणजे आम्ही हुशार, अजिबात नाही. जे समोर आहे ते नीट वाचणं ह्याच्यामध्ये खरं तुमचं स्किल आहे. अर्ज देणं, अर्ज करणं हे सगळेच करतात, पण मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करणं, बरोबर, त्याआधी तुमचा मेंदू व्यवस्थित असला पाहिजे. त्याला काय चुकीचं आहे ते कायद्यानंतर शोधता येतो, पण तारतम्याने आधी कळतं की हे चुकीचं आहे, हे करू नये. बरोबर. राईट. तुम्ही आता हे म्हणलं RTI बद्दल बेसिकली तुम्ही सांगितलं. आपण सुरुवातपासून हे समजूया, म्हणजे लोकांना आपल्याला समजूया, आपल्या ऑडियन्सला, की RTI म्हणजे नक्की काय असतं आणि फाईल कसे करतात RTI. RTI फाईल करणं खरं तर खूप सोपं आहे. फक्त त्याला खरं तर फॉर्मची गरज नसते, परंतु आता काही फॉर्म्स आलेले आहेत त्याच्यामध्ये RTI करणं हे जास्त बरं असतं. पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन गेल्या काही वर्षांमध्ये अशी सोय झालेली आहे, काही मुंबई महापालिकेसारखा अपवाद वगळता की ऑनलाईन RTIची सोय झालेली आहे. म्हणजे तुम्ही RTI online.महाराष्ट्रावर गेलात तर महाराष्ट्रातल्या सगळ्या डिपार्टमेंटकडे, आणि तेच गव्हर्नमेंटवर गेला तर केंद्राच्या डिपार्टमेंटकडे तुम्हाला RTI फाईल करता येतो. त्यासाठी लागणारी 10 रुपये फी सुद्धा ऑनलाईनच भरता येते आणि बऱ्याचदा माहिती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन येते. क्वचित जर जास्त फी असेल तर मग तुम्हाला ती वेगळी फी भरावी लागते. अदरवाईज हल्ली बऱ्यापैकी माहिती त्याच्यावर म्हणजे आता सांगाडा बनवून ठेवला आहे. तर लोकांनी किती मागायची माहिती आणि कशी मागायची, ती मिळते की नाही हा नंतर आणखी तपशिलाचा भाग. पण RTI सोपं करणं सोपं आहे.
तेच तुम्ही म्हटलं की सोपं आहे करणं, पण असं खूप वेळा झालंय, आपण पण मीडियामध्ये ऐकलं की कुठले कुठले आरटीआय जे फाईल केले त्यांचे म्हणजे त्यांची आन्सर्स नाही आले. तसं होतं. परंतु हे जे घडतं ना, आन्सर्स आली नाही, हे फार कमी प्रकारामध्ये घडतं. हम्म. बऱ्याचदा जे लोक माहिती मागतात ती स्वतःची असते. ओके.